नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विशेषण या प्रकार विशेषणाचे प्रकार पाहत असताना त्या विशेषणाच्या प्रकारामध्ये आपण गुण विशेषण आणि संख्या विशेषण हे आपण पाठीमागच्या तासिकेला पाहिलं आहे। संख्या विशेषणामध्ये जे काही संख्या विशेषणाचे असणारे उपप्रकार, त्या उपप्रकारामध्ये आपण गणनावाचक संख्या विशेषण पाहिलं आहे। आता पुढील असणारा जे काही क्रमवाचक संख्या विशेषण याविषयी आपल्याला काय करायचे आहे, आता माहिती घ्यायची आहे। विशेषण जे आहे तर या विशेषणामध्ये आपण असणारे संख्या विशेषण पाहायला सुरुवात केली। त्यामधील असणारा संख्या विशेषणामधील उपप्रकार तो म्हणजे दुसरा असणारा क्रमवाचक संख्या विशेषण। क्रमवाचक संख्या विशेषण म्हणजे काय, जी विशेषणे वस्तूंचा क्रम दाखवतात, म्हणजे ज्या विशेषणाने वस्तूंचा क्रम दाखवला जातो त्यास आपण क्रमवाचक संख्या विशेषण असं म्हणतो। म्हणजे वस्तूंचा आपल्याला त्या ठिकाणी काय केला जातो, क्रम दाखवला जातो। म्हणजे एक म्हणजे पहिला वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा वर्ग, चौथा, पाचवा, सहावा, सातवा असा म्हणजे आपल्याला एक क्रम दाखवला जातो। म्हणजेच काय केलाय, वस्तूंचा क्रम दाखवला जातो, म्हणजे त्या वस्तूंचा क्रम दाखवला जातो म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, क्रमवाचक संख्या विशेषण। म्हणजे त्या ठिकाणी जी विशेषणे वस्तूंचा क्रम दाखवितात त्यांना आपण क्रमवाचक संख्या विशेषण असं म्हणतो। म्हणजे क्रमवाचक संख्या विशेषण जे आहे तर ते कशासाठी वापरलं जातं, तर त्या ठिकाणी क्रम दाखवण्यासाठी। म्हणजे त्या ठिकाणी त्याचा असणारा जो काही क्रम आहे तो क्रम त्या ठिकाणी काय केला जातो, आपल्याला दाखवला जातो, म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, क्रमवाचक संख्या विशेषण। जसा पहिला वर्ग, चौथा वर्ग, किंवा आपण त्याला तिसरा मजला, चौथा मजला या पद्धतीने काय करतो, बोलतो। म्हणजे चौथ्या मजल्यावरती इयत्ता 7वीचा वर्ग आहे, 10वीचा वर्ग आहे। म्हणजे त्या ठिकाणी काय करतो, आपण त्याचा क्रम दाखवतो की कोणत्या क्रमाला आहे, तिसऱ्या मजल्यावर आहे, दुसऱ्या मजल्यावर आहे की पहिल्या मजल्यावर। म्हणजे आपण 5वीचा वर्ग या मजल्यावर आहे, 6वीचा वर्ग त्या मजल्यावर आहे। म्हणजे त्या ठिकाणी आपण वर्ग पहिला म्हणजे त्या ठिकाणी वर्ग चौथा, किंवा त्या ठिकाणी इयत्ता पहिली 5वी आपण या पद्धतीने, पण ती 5वी कुठे आहे तर 5व्या मजल्यावर आहे, 6व्या मजल्यावर आहे, चौथ्या मजल्यावर आहे। म्हणजे आपण त्यांचा काय करतो, क्रम दाखवतो, म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, क्रमवाचक। लक्षात येते व्याख्या, लिहून घ्या। जी विशेषणे काय, जी विशेषणे वस्तूंचा क्रम दाखवितात त्यांना आपण क्रमवाचक संख्या विशेषण असं म्हणतो। म्हणजे वस्तूंचा क्रम दाखवणाऱ्या विशेषणांना त्या ठिकाणी आपण क्रमवाचक संख्या विशेषण असं म्हणतो।
उदाहरणार्थ पहिला वर्ग किंवा त्यालाच आपण असं चौथा मजला किंवा 60वे वर्ष किंवा 8वी वर्ग म्हणजे त्याचा आपण काय वर्ग कोणता आहे क्रम दाखवते पहिला वर्ग आहे की दुसरा वर्ग आहे की 8वीचा वर्ग आहे म्हणजे त्या ठिकाणी त्याचा क्रम दाखवला जातो म्हणून त्याला आपण काय म्हणतो क्रमवाचक संख्या विशेषण म्हणजे क्रमवाचक संख्या विशेषण त्या ठिकाणी चौथ्या मजल्यावरती हे आहे आता हे जे काही वर्ष चालू आहे आपण काय म्हणतो 2020 आहे म्हणजे त्या ठिकाणी 60वे वर्ष मग 60व्या वर्षी काय होतं 20व्या वर्षी काय होतं आता जे काही 2020 म्हणतो आपण म्हणजे 20वे वर्ष चालू आहे म्हणतो 21वे वर्ष चालू आहे म्हणतो म्हणजे त्या ठिकाणी त्याचा क्रम आपल्याला काय होतो लक्षात येतो म्हणून त्याला आपण काय म्हणतो क्रमवाचक संख्या विशेषण लक्षात आलं सर्वांच्या लिहून घ्या व्याख्या आणि उदाहरण झालं त्यानंतर संख्या विशेषणामधील असणारा जो काही पुढचा उपप्रकार तिसरा तो म्हणजे आवृत्तीवाचक संख्या विशेषण काय आहे आवृत्तीवाचक संख्या विशेषण म्हणजे त्या ठिकाणी आपण काय म्हणतो जी विशेषणे आपल्याला त्या ठिकाणी काय करतात की संख्येची किती वेळा आवृत्ती झाली आहे हे त्या ठिकाणी काय करतात दाखवितात त्याच विशेषणांना आपण काय म्हणतो तर आवृत्तीवाचक संख्या विशेषण म्हणजे ज्या विशेषणाने संख्येची संख्या किती वेळा घडली किती वेळा घडण्याचं काय आहे कारण आहे किंवा किती वेळा घडत आहे किती वेळा त्याची आवृत्ती केली जाते तर ही आवृत्ती किती वेळा केली जाते हे ज्यावरून आपल्याला लक्षात येतं त्याला आपण आवृत्तीवाचक संख्या विशेषण म्हणतो म्हणजे आवृत्ती किती वेळा झाली त्या संख्येची आवृत्ती किती वेळा झाली आहे हे आपल्याला ज्यावरून समजतं त्यात आपण त्याला त्या ठिकाणी काय म्हणतो आवृत्तीवाचक संख्या विशेषण म्हणजे ज्या विशेषणाने संख्येची किती वेळा आवृत्ती झाली आहे हे ज्यावरून आपल्याला लक्षात येते त्यास आपण आवृत्तीवाचक संख्या विशेषण असे म्हणतो त्याला म्हणजे आवृत्ती किती वेळा झाली आहे हे आपल्याला काय होतं तर त्या संख्येच्या किती वेळा झाली किंवा त्या ज्या विशेषणाने आपल्याला ते कळतं त्या विशेषणाला आपण संख्यावाचक म्हणजे आवृत्तीवाचक संख्या विशेषण असं म्हणतो म्हणजे त्या ठिकाणी त्या वस्तूची किती वेळा आवृत्ती केली गेलेली आहे आणि किती वेळा आवृत्ती केलेली आहे हे ज्यावेळेस आपल्याला लक्षात येतं त्यावेळेस त्याला आपण आवृत्तीवाचक संख्या विशेषण असं म्हणतो व्याख्या लिहून घ्या आवृत्तीवाचकची
म्हणजे आवृत्ती किती वेळेस झाली आहे की ही मुलं किती आहेत, चौपट आहेत, म्हणजे 4 पट आहेत. म्हणजे त्या ठिकाणी काय आहे, आवृत्ती होते म्हणजे पुनरावृत्ती किती वेळेस होत आली आहे, 10 पट रुपये, दुहेरी मुकुट, द्विगुणित आनंद. म्हणजे आनंद एकदा आहे का, नाहीये, म्हणजे ते किती वेळा आहे, म्हणजे संख्येची त्या ठिकाणी काय केली आहे, आवृत्ती केलेली आहे. म्हणजे ही संख्येची जे ही आपण आवृत्ती त्या ठिकाणी करतो त्याला आपण त्या ठिकाणी आवृत्तीवाचक संख्या विशेषण म्हणतो. म्हणजे या विशेषणाने काय, चौपट, दसपट, दुहेरी आणि द्विगुणित. म्हणजे चौपट मुले, दसपट रुपये, दुहेरी मुकुट, द्विगुणित आनंद. म्हणजे त्या ठिकाणी काय होतं, आपल्याला त्यावरून लक्षात येतं की या ठिकाणी काय झालेलं आहे, आवृत्ती झालेली आहे. म्हणजे आपण त्याला त्या ठिकाणी परत हे करणे, म्हणजे आवृत्ती म्हणजे काय, पुनरावृत्ती. म्हणजे त्या ठिकाणी आपण पुढे पुढे हे करत राहतो. म्हणजे त्याला आपण आवृत्तीवाचक संख्या विशेषण. म्हणजे त्या ठिकाणी संख्येची किती वेळा आवृत्ती झाली आहे, म्हणजे ही मुलं, एक मुले, म्हणजे त्या ठिकाणी चौपट, म्हणजे एकपट, दुप्पट, तिप्पट, चौपट, दसपट. म्हणजे असं काय, आनंद एकपट आनंद आहे का, नाहीये, दुप्पट आहे म्हणजे द्विगुणित, एकदा झाला आहे का, नाहीये, दुगणा म्हणजे 2 वेळेस त्याला त्या ठिकाणी काय होतो, तो आनंद मिळतोय. म्हणून त्याला आपण आवृत्तीवाचक संख्या विशेषण म्हणतो. म्हणजे तो द्विगुणित आनंद करणारा हा असणारा जो काही आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे. तर हे या पद्धतीने सर्वांनी काय करा, व्याख्या आणि उदाहरण लिहून घ्या. झालं. पुढे त्यामधील असणारा जो काही चौथा उपप्रकार, या चौथ्या उपप्रकाराविषयी आपण काय करणार आहोत, माहिती घेणार आहोत. तो म्हणजेच काय, पृथकत्ववाचक संख्या विशेषण. पहा, जे काही पुढचा असणारा जो काही प्रकार आहे तो प्रकार म्हणजे काय, पृथकत्व वाचक संख्या विशेषण. म्हणजे जी विशेषणे वेगवेगळा असा बोध करून देतात त्यांना आपण काय म्हणतो, पृथकत्व वाचक संख्या विशेषण. म्हणजे वेगवेगळा बोध म्हणजे काय, पृथक, किंवा आपण त्याला पृथक असं म्हणतो. म्हणजे वेगवेगळा अर्थ, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय, तर वेगवेगळ्या प्रकारचा अर्थ त्या ठिकाणी किंवा बोध निर्माण करून जी विशेषणे देतात त्या विशेषणाला आपण त्या ठिकाणी पृथकत्ववाचक संख्या विशेषण असे म्हणतो. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय करतो, तो वेगवेगळा असा अर्थ त्या ठिकाणी किंवा वेगवेगळा असा बोध करून देतात किंवा आपल्याला माहिती होतो, त्यास आपण पृथकत्ववाचक संख्या विशेषण असं म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय आहे, तर एकाच प्रकारचा अर्थ त्या ठिकाणी काय होत नाही किंवा बोध जो आहे तर तो बोध माहित होत नाही, तर तो वेगवेगळा माहित होतो. म्हणजे वेगवेगळा बोध होत असेल तर त्याला पृथकत्ववाचक किंवा पृथक असं त्या ठिकाणी काय केलं जातं, म्हटलं जातं. म्हणजे अर्थ वेगवेगळा, वेगवेगळा म्हणजे पृथक. म्हणजे एकाच प्रकारचा अर्थ त्या ठिकाणी किंवा एकाच प्रकारचा बोध नाही होणार, तर वेगवेगळा बोध होत असेल तर त्यास आपण पृथकत्ववाचक संख्या विशेषण असं म्हणतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा असणारा जो काही आपल्याला अर्थ त्या ठिकाणी काय केला जातो, निघाला जातो, त्यास आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, पृथकत्ववाचक संख्या विशेषण. लक्षात येतंय. व्याख्या लिहून घ्या मग.
म्हणजे त्या ठिकाणी काय जी विशेषणे वेगवेगळा किंवा पृथक असा बोध करून देतात त्यांना पृथकत्ववाचक संख्या विशेषण असं त्या ठिकाणी काय केलं जातं म्हटलं जातं. म्हणजेच आपण त्या ठिकाणी उदाहरणार्थ पाहूया. उदाहरणार्थ एक एक मुलगा. एक एक मुलगा म्हणजे काय याच्यामधून आपल्याला एक एक म्हणजे काय होतो वेगवेगळा अर्थ तयार होतो. एक एक मुलगा चांगला असू शकतो आपण म्हणतो एक एक मुलगा खूप हुशार आहे, एक एक मुलगा त्या ठिकाणी खूप त्या ठिकाणी मस्तीखोर आहे. म्हणजेच आपल्याला त्याच्यामधून काय होतोय वेगवेगळा असा बोध होतोय. म्हणजे एकच बोध होऊ शकतो का एक एक मुलगा खूप छान आहे, एक एक मुलगा अभ्यासच करत नाही, एक एक मुलगा खूपच अभ्यासामध्ये हुशार आहे. म्हणजे त्याचा आपल्याला वेगवेगळा बोध करून देतो. म्हणूनच त्याला आपण पृथकत्ववाचक संख्या विशेषण असं म्हणतो. म्हणजे एकच अर्थ आपल्याला त्याच्यामधून काय होत नाही निघत नाही. म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी काय करतो तर पृथकत्ववाचक संख्या विशेषण असं म्हणतो. पहा आणखी एक उदाहरण 10-10चा गट. म्हणजे या ठिकाणी 10-10चा गट म्हणजे एकच अर्थ निघतो का नाही. त्यामध्येही वेगवेगळा अर्थ किंवा वेगवेगळा बोध आपल्याला त्याच्यामधून काय होतो होत राहतो. म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी पृथकत्ववाचक संख्या विशेषण असं म्हणतो. म्हणजे आपल्याला एकाच प्रकारचा अर्थ त्या ठिकाणी किंवा एकाच प्रकारचा बोध होत नाही तर त्या ठिकाणी आपल्याला अनेक प्रकारचा म्हणजे वेगवेगळा बोध त्या ठिकाणी होतो. म्हणूनच त्याला आपण पृथकत्ववाचक संख्या विशेषण असं म्हणतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा बोध होत असेल त्यात आपण काय म्हणतो तर पृथकत्ववाचक संख्या विशेषण असं म्हणतो. व्याख्या आणि उदाहरण सर्वांनी काय करायचं लिहून घ्यायचं. पुढचा असणारा जो काही पाचवा उपप्रकार संख्या विशेषणामधील तो म्हणजे काय अनिश्चित विशेषण किंवा अनिश्चित संख्या विशेषण. अनिश्चित संख्या विशेषण म्हणजे जी संख्या विशेषणे निश्चित अशी प्रकारची काय करत नाही त्या ठिकाणी संख्या दाखवित नाही किंवा निश्चितपणे दाखवित नाहीत त्यांना आपण त्या ठिकाणी काय म्हणतो अनिश्चित संख्या विशेषण. म्हणजे जी संख्या विशेषणे काय करत नाही त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला काय करत नाहीत संख्या दाखवत नाहीत, निश्चितपणे संख्या दाखवत नाहीत. त्याचा अर्थ म्हणजे आपल्याला आपल्या क्लासमध्ये किती मुलं आहेत आपण त्या ठिकाणी काय करतो 40 आहे 50 आहे हे काय झालं निश्चित आहे. पण त्या ठिकाणी आपण सांगतो का की आपण काय म्हणतो सर्व मुले. मग सर्व मुले म्हणजे त्या ठिकाणी निश्चितपणे संख्या दाखवली का नाहीये. सर्व मुले म्हणजे त्या ठिकाणी आपण अनिश्चित संख्या दाखवली. म्हणजे त्या ठिकाणी निश्चितपणे ज्यावेळेस आपण संख्या दाखवू शकत नाही किंवा दाखवली जात नाही त्यावेळेस त्याला आपण अनिश्चित संख्या विशेषण असं म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी निश्चितपणे संख्या दाखवली जात नसेल तर त्या ठिकाणी आपण त्याला अनिश्चित संख्या विशेषण म्हणतो. म्हणजे ज्या विशेषणाने संख्या निश्चितपणे दाखवली जात नाही त्यांना आपण त्या ठिकाणी अनिश्चित संख्या विशेषण असं म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी निश्चितपणे संख्या दाखवली जात नसेल किंवा जे काही विशेषण असेल ते विशेषण त्या ठिकाणी काय करतं आपल्याला निश्चितपणे असणारी त्याची संख्या दाखवित नाही म्हणून त्याला अनिश्चित संख्या विशेषण असं म्हटलं जातं. म्हणजे त्या ठिकाणी आपण काय अनेक म्हणजे त्या ठिकाणी थोडी मुले सर्व मुले किंवा काही पक्षी किंवा अन्य अल्प असं या पद्धतीने आपण त्या ठिकाणी काय करतो दाखवतो. म्हणजे त्या ठिकाणी संख्या पूर्ण आपण आपल्याला निश्चितपणे दाखवली जाते का नाहीये. थोडी मुले म्हणजे किती 5 10 15 20 काहीच नाही आपण त्या ठिकाणी काय करतो निश्चित सांगत नाही. मग आपण काय म्हणतो अरे
आपल्याला एक नाटक तयार करायचे, काही मुले इकडे या, निश्चित सांगतो का 5 या 10 या, नाही, काही मुले इकडे या, थोडी मुले इकडे या, मग थोडी मुले त्या ठिकाणी काय की पण प्रत्येक जण त्या ठिकाणी उठून उभा राहतात, म्हणजे त्या ठिकाणी आपण निश्चितपणे संख्या सांगत नाही, दाखवित नाही, त्यावेळेस त्याला आपण अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतो. व्याख्या लिहा. जी संख्या विशेषणे निश्चित अशी संख्या दाखवित नाही त्यांना अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात. म्हणजे जी संख्या विशेषणे निश्चित अशी संख्या दाखवित नाही त्यांना अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, सर्व मुले, त्या ठिकाणी थोडी मुले, किंवा सर्व, काही रस्ते, किंवा काही पक्षी, किंवा अजून त्या पद्धतीनं इतर लोक, किंवा आणखी दुसऱ्या पद्धतीनं पाहिलं तर आपण आणखी अल्प, किंवा त्या ठिकाणी आपण काय म्हणतो त्याला अन्य, किंवा एकंदर, याही विशेषणाचा आपण काय करतो यामध्ये वापर करतो. म्हणजे त्या ठिकाणी अल्प संख्यांक म्हणजे अल्पसंख्येने या ठिकाणी काय आहेत मुले उपलब्ध आहेत, किंवा त्या ठिकाणी मुलांची संख्या खूप अल्प दिसते, म्हणजे अल्प म्हणजेच काय तर त्या ठिकाणी आपण थोडी म्हणतो. म्हणजे काय तर थोडी मुले, सर्व मुले, काही रस्ते, किंवा थोडी रस्ते, किंवा थोडी पक्षी, किंवा थोडे लोक, असे म्हणजे त्या ठिकाणी आपण काय करतो त्यांचा वापर त्या ठिकाणी करतो. म्हणजे अल्प, अन्य, एकंदर या प्रकारच्या विशेषणांचा ज्या ठिकाणी वापर केला जात असेल त्याला आपण अनिश्चित संख्या विशेषण म्हणतो. म्हणजे या संख्या विशेषणाने आपल्याला निश्चित प्रकारची संख्या काय केली जात नाही, दाखवली जात नाही, म्हणून त्याला आपण अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतो. व्याख्या आणि उदाहरण लिहून घ्यायचे पटकन. पुढील असणारा जो काही प्रकार तो म्हणजे मुख्य प्रकार तिसरा, सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण जे आहे तर हे सार्वनामिक विशेषण म्हणजे काय
की सर्व नामापासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. म्हणजे आपल्याला सिंपल व्याख्या आहे, म्हणजेच काय की सर्व नामापासून बनलेल्या विशेषणांना त्या ठिकाणी आपण सार्वनामिक विशेषण असं म्हणतो. म्हणजे सर्व नामापासून ते विशेषण जे काही बनलेलं आहे तर त्या विशेषणांना आपण सार्वनामिक विशेषण असं म्हणतात. किंवा त्या ठिकाणी एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी नामापूर्वी सर्वनामाचा वापर केला जात असेल त्यास आपण सार्वनामिक विशेषण म्हणतो. म्हणजे दुसरी व्याख्या काय की त्या ठिकाणी एखाद्या नामाबद्दल त्या ठिकाणी काय करते, अधिक माहिती सांगण्यासाठी नामाच्या पूर्वी सर्वनामाचा वापर केला जात असेल तर त्यात सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. म्हणजे नामाबद्दल त्याला काय करायची, काही माहिती सांगायची आणि त्या नामाबद्दल काही माहिती सांगायची असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा वापर नामापूर्वी जर केला असेल सर्वनामाचा तर त्याला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. म्हणजे त्याचा नामापूर्वी सुद्धा काय केला असू शकतो, वापर केला असू शकतो, म्हणून त्याला त्या ठिकाणी काय केले म्हणतात तर सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. म्हणजे या सार्वनामिक विशेषणाचा वापर त्या ठिकाणी नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी केला जातो, पण तेही नामापूर्वी जर सर्वनाम लिहिलं असेल तर त्याला त्या ठिकाणी काय म्हणतात, सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. म्हणजे नामापूर्वीच त्या ठिकाणी सर्वनामाचा वापर केला जात असेल त्यास आपण सार्वनामिक विशेषण असं म्हणतात. किंवा त्या ठिकाणी सर्वनामापासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असं म्हणतात. लक्षात आले? व्याख्या लिहून घ्या दोन्ही पण. दुसरी व्याख्या, एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी नामापूर्वी सर्वनामाचा वापर केला असल्यास त्यास सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. व्याख्या आणि उदाहरण लिहून घ्या. आणि आज आपण जे काही पाहिलेलं आहे म्हणजेच संख्या विशेषणाचे उपप्रकार, परत त्यामध्ये आपण विशेषणाचे जे काही मुख्य प्रकार
याविषयी आपण माहिती घेतली आहे. तर याचा होमवर्क उद्या येताना आपण काय करायचं आहे, लिहून घेऊन यायचं आहे आणि त्याविषयी व्याख्या असणारे आपण लर्न करायचे आहेत, पाठांतर करायचे आहेत. उद्या आल्याच्या नंतर मी आपल्याला त्या विचारणार आहे.